जे रेग्युलरचे स्टुडंट आहेत सेकंड इयरचे, त्यांचं युनिट नंबर 4 आपण काल बघितलं होतं ओव्हरऑल. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला त्याच्या प्रॉब्लेमवर एक व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ मी बनवला आहे. तर आपण कालचे जे झाले त्याची रिव्हिजन घेऊया. नक्की काय ह्या चॅप्टरचं नाव काय आहे? कॉन्क्रीट मिक्स डिझाईन अँड टेस्टिंग ऑफ अ कॉन्क्रीट. तर आपण काय बघूया त्यामधला कॉन्क्रीट मिक्स डिझाईन. मला सांगा कॉन्क्रीट म्हणजे काय असतं? कॉन्क्रीट मी तुम्हाला काल सांगितलं की इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सिमेंट, वॉटर, सँड, ॲग्रिगेट. म्हणजे वाळू, पाणी, सिमेंट, खडी ह्या सगळ्यांच्या एकत्रित कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण? कॉन्क्रीट म्हणतो. मग व्हॉट इज मीन बाय मिक्स डिझाईन? कॉन्क्रीट मिक्स डिझाईन म्हणजे काय? जे आपण सिलेक्ट केलेलं मटेरियल आहे, कोणतं मटेरियल? जे आपण सिलेक्ट केलेलं मटेरियल असेल ते प्रपोर्शनमध्ये घ्यायचं. कशासाठी? जे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे सिमेंट, सँड, वॉटर, कोर्स ॲग्रिगेट हे जे आहेत ते काय करायचे? आपल्याला एक प्रपोर्शनमध्ये घ्यायचे आहेत. कशासाठी? त्यांचं काय काढायचं? प्रपोर्शन काढायचं. म्हणजे ते किती प्रमाणात घ्यायचे, किती मात्रामध्ये आपल्याला सगळं इन्ग्रेडियंट, सिमेंट एवढे एवढे घ्यायचे, वाळू एवढे एवढे घेणार आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण एका प्रपोर्शनमध्ये घेतो त्याला काय म्हणायचं? मिक्स डिझाईन. डिझाईन काय? डिझाईन म्हणजे काय? एका पर्पजसाठी आपण त्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या असतात? घेतलेल्या असतात. आता मला सांगा टाईप ऑफ मिक्स डिझाईन. मिक्स डिझाईनचा टाईप काय? 3 टाईप आहेत. नॉमिनल मिक्स, स्टँडर्ड मिक्स अँड डिझाईन मिक्स. तुम्ही बघू शकताय. नॉमिनल मिक्स म्हणजे काय? एक नॉर्मली मिक्स केले म्हणजे काय प्रपोर्शन वगैरे नाही, काही नाही, डायरेक्ट रँडमली आपण घेतलं. काय? सिमेंट घेतली, सँड घेतली, ॲग्रिगेट घेतलं आणि त्याला काय तो जे पेस्ट बनवणार आहे आपण, कॉन्क्रीट जे बनवणार त्याला काय बनवा आपण एवढे एफर्ट्स घेतले का? नाही. मग काय विदाऊट एफर्ट्स जे घेतलेलं आपण प्रपोर्शन बनवू त्याला काय म्हणायचं? नॉमिनल मिक्स. आणि स्टँडर्ड मिक्स म्हणजे काय? एका प्रमाणात त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. जसं की काय? 1 पार्ट ऑफ सिमेंट, 2 पार्ट ऑफ सँड, 3 पार्ट ऑफ ग्रॅव्हल. म्हणजे काय करायचं? ही राईट प्रपोर्शनमध्ये घ्यायचं. तुम्हाला जेवढ्या प्रपोर्शनमध्ये, जेवढ्या मात्रामध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पाहिजे त्या करणार आपण व्यवस्थित घेणार. सिमेंट थोडं जेवढं पाहिजे तेवढं सिमेंट, जेवढी सँड आपल्याला रिक्वायर्ड आहे तेवढी, ॲज पर आपल्या डिझाईन जेवढं काय डिझाईन करायचं ते मिक्स करायला आपण काय करणार? स्टँडर्ड मिक्स डिझाईन. त्याला म्हणतात की योग्य प्रमाणात त्या गोष्टी घेणार. आणि नॉमिनल म्हणजे काय? रँडमली घेणार आपण, विदाऊट एफर्ट करायला ते आपण मिक्स करणार. आणि डिझाईन मिक्स म्हणजे काय? एखादी बिल्डिंग डिझाईन करायची तुम्हाला, त्यासाठी काय करायचं आहे? आपल्याला ते सगळे जे इन्ग्रेडियंट्स तुम्ही घेतले आहेत सिमेंट, सँड, ह्यांच्या काय करायच्या? इंडिव्हिज्युअली टेस्ट करायच्या. पहिल्यांदा त्या लॅबमध्ये टेस्ट करायचं, मगच त्याचं काय करायचं? कॉन्क्रीट तयार करायचं, कॉम्बिनेशन तयार करायचं. त्याला काय म्हणायचं? डिझाईन मिक्स. आता मला सांगा नेक्स्ट आहे मेथड ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटच्या कुठल्या कुठल्या मेथड आहेत? आर्बिटरी मेथड, इंडियन स्टँडर्ड मेथड, फायनेस मॉड्युलस मेथड, सरफेस एरिया मेथड, मॅक्झिमम डेन्सिटी मेथड. ह्यामध्ये आपण काय करणार? ह्या सगळ्या मेथडचा अभ्यास करणार नाही. ह्याच्यामध्ये जास्त मोस्टली कुठली वापरली जाते आपल्या इंडियामध्ये? इंडियन स्टँडर्ड. इंडियन स्टँडर्ड मेथडमध्ये काय वापरलं जातं? इंडियन स्टँडर्ड IS कोड नावाचं एक बुक आहे. त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं? वर्करची सेफ्टी, काय काय लागणार, मटेरियल, कोणत्या एरियाला काय लागणार, ह्या गोष्टी कशा दिलेल्या असतात आपल्याला? IS कोडमध्ये दिलेल्या असतात. जसं की आता आपण पुढे जी प्रॉब्लेम डिझाईन करणार आहे त्या टायमिंगला तुम्हाला कळेल की IS कोडमध्ये नक्की काय काय घेऊन दिलेलं असतं, कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या असतात ते आपण बघणार आहे. आता हे प्रॉब्लेमला जाण्यापूर्वी आपण काय करू बघू, त्याला कोणत्या कोणत्या स्टेप लागतात ते प्रॉब्लेम सोडवताना, कोणतं डिझाईन ऑफ कॉन्क्रीट मिक्स सोडवताना कोणते कोणते प्रॉब्लेम लागतात. मग आता मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस ऑफ मिक्स ऑफ कॉन्क्रीट. पहिल्यांदा मी काय दिले? टार्गेट स्ट्रेंथ. म्हणजे काय करायचे? आपल्याला एक टार्गेट स्ट्रेंथ काढायची. जेवढी म्हणजे जे आपण कॉन्क्रीट तयार करणार त्याची टार्गेट स्ट्रेंथ म्हणजे एक त्याला अचीव आपल्याला स्ट्रेंथ द्यायची, ते ताकद द्यायची. त्यासाठी आपल्याला एक टार्गेट आहे. त्याचा फॉर्म्युला काय? FCK प्लस 1.65 आहे तो काय? इंटू S. S म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन. काय म्हणत? S म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. ती IS तुम्हाला मी आता वर सांगितलं की IS कोड तो दिलाय. IS काय दिलाय? IS कोड 456-2000 त्याच्या टेबल नंबर 8 मध्ये दिलाय. काय? FCK. FCK म्हणजे काय असतं? कॅरेक्टरिस्टिक्स स्ट्रेंथ. मग तुम्हाला मी सांगितलं की M5, M10, M25, M20, M24, M30, M35 ह्या ज्या गोष्टी आहेत. M मीन्स काय करतं? डिनोट मिक्स. आणि 25 म्हणजे काय? त्याची कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. मग मला सांगा हा फॉर्म्युला काय? टार्गेट स्ट्रेंथचा 1.5 FCK प्लस 1.65 इंटू S. आता मी दुसरा तुम्हाला सांगितलं की सिलेक्शन ऑफ वॉटर सिमेंट रेशो. ते WC म्हणजे काय? वॉटर सिमेंट रेशो. ते पण कशात बघायचं आपल्याला? IS 456-2000 टेबल नंबर 5 मध्ये बघायचं आहे. ही त्याची काय आहे? दुसरी स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय काढणार तुम्ही? टार्गेट स्ट्रेंथ. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही काय काढणार? सिलेक्शन ऑफ वॉटर सिमेंट रेशो. थर्ड काय आहे? सिलेक्शन ऑफ वॉटर कंटेंट. सिलेक्शन ऑफ वॉटर कंटेंट. ती सिलेक्शन ऑफ वॉटर कंटेंट तुम्ही कशाच्या बेसिसवर काढणार? साईज ऑफ ॲग्रिगेट. मग ॲग्रिगेटची साईज काय काय असते? 10 mm, 20 mm, 40 mm. ह्या साईजवर काय काढणार तुम्ही? सिलेक्शन ऑफ
वॉटर कंटेंट काढणार. पर त्यानंतर काय काढणार, सिलेक्शन ऑफ सिमेंट कंटेंट. सिमेंट कंटेंट कशावर काढणार तुम्ही, कॅल्क्युलेशन ऑफ वॉटर सिमेंट रेशो जे तुम्ही सेकंड स्टेप मध्ये काढला त्याच्यावर काय काढणार आपण, सिलेक्शन ऑफ सिमेंट कंटेंट घेणार. 5वी स्टेप काय, प्रोपोर्शन ऑफ व्हॉल्यूम ऑफ ऍग्रिगेट. काय आहे, प्रोपोर्शन ऑफ व्हॉल्यूम ऑफ ऍग्रिगेट. मग ती कशावर काढणार आपण, साईज ऑफ ऍग्रिगेट अँड झोन ऑफ ऍग्रिगेट. आणि 6वी स्टेप आहे मिक्स कॅल्क्युलेशन, म्हणजे त्यात काय काढणार तुम्ही, मास ऑफ फाईन अँड कोर्स ऍग्रिगेट काढणार आपण. आता 7वी स्टेप आहे मिक्स प्रोपोर्शन, म्हणजे इच अँड एव्हरी इन्ग्रेडियंट, सिमेंट, सँड, वॉटर, ह्या सगळ्यांचं काय करणार, प्रत्येकाचं तुम्ही कॅल्क्युलेशन करणार. मग मी पहिला प्रॉब्लेम घेतलाय M25 साठी. काय घेतलाय, M20 साठी घेतला कॉन्क्रीट. मग FCK म्हणजे काय आला आपला, M20 आला. FCK काय आला, M20. मग मी तुम्हाला पहिल्यांदा स्टेप काय सांगितली की पहिली स्टेप काय, टार्गेट स्ट्रेंथ काढा. त्याचा फॉर्म्युला काय, FCK प्लस 1.65 इंटू S. मग FCK किती आहे, M20. M काय दिला, M20 दिला ना, मग काय घेतलं FCK 20 प्लसला प्लस 1.65 इंटू, आता मी तुम्हाला सांगितलं की काय बघायचं, IS 456/2000 टेबल नंबर 8. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं काय दिलं, ह्याच्यामध्ये M10 M15 ह्या दोघांसाठी स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे S काय दिलाय 3.5, M20 टू M25 ला काय दिलं स्टँडर्ड डिव्हिएशन 4, आणि M30 टू M45 पर्यंत काय दिलं स्टँडर्ड डिव्हिएशन 5 आहे. ते 5 किती 5. मग आता मला सांगा आपले किती किती कशासाठी काढायचं, आपल्याला M20 साठी काढायचंय. मग M20 साठी आपण काय घेणार, स्टँडर्ड डिव्हिएशन 4 घेणार. मग या फॉर्म्युलामध्ये आपण ती किंमत टाकली 20 प्लस 1.65 इंटू 4, त्याचा आन्सर काय आलं 26.6 मेगापास्कल. आता स्टेप नंबर 2 आहे. मी तुम्हाला सांगितली स्टेप नंबर 2 की सिलेक्शन ऑफ वॉटर सिमेंट रेशो, WC रेशो काढायचा. मग आपल्याला ऍग्रिगेटची साईज हा प्रॉब्लेम देताना खूप मोठा दिलेला असतो. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम दाखवतो की ह्याचा प्रॉब्लेम किती मोठा असतो. खूप मोठा प्रॉब्लेम असतो. त्या प्रॉब्लेम मध्ये सगळं आपल्याला डिफाईन केलेलं असतं. त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गिव्हन मध्ये काय दिले, नॉमिनल साईज ऑफ ऍग्रिगेट किती दिली, ती 20 mm दिली. मग गिव्हन डाटा आपण काय घेतली, त्याची साईज डायरेक्ट 0.45 काय घेणार, 0.47 घेणार. काय घेणार 0.47. ही डायरेक्ट प्रत्येकाला सेम घ्यायची, कारण का नॉमिनल साईज ऑफ ऍग्रिगेट जर 20 आला तर त्याची साईज काय घेणार तुम्ही 0.45. स्टेप नंबर 3 सिलेक्शन ऑफ वॉटर कंटेंट. सिलेक्शन ऑफ वॉटर कंटेंट कसं करणार, साईज ऑफ ऍग्रिगेट किती आहे तुम्हाला 20 mm. मग त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, IS कोड बघायचा. हा IS कोड म्हणजे IS 456/2000 मध्ये काय बघितलं तुम्ही, तर नॉमिनल साईज ऑफ ऍग्रिगेट जर 20 असेल तर वॉटर कंटेंट किती घेणार तुम्ही 186 लिटर. जर 10 mm चा नॉमिनल साईज ऍग्रिगेट असेल तर किती घेणार वॉटर कंटेंट 208, आणि 40 असेल तर 165 लिटर. आपलं मग ऍग्रिगेटची साईज किती आहे 20 mm. मग त्याच्या 20 mm ला किती दिले वॉटर कंटेंट 186. मग तो काय घेतला मी वॉटर कंटेंट 186 लिटर फॉर 20 mm ऍग्रिगेट. स्टेप नंबर 4 कॅल्क्युलेशन ऑफ सिमेंट कंटेंट काढणार. मग सिमेंट कंटेंटचा फॉर्म्युला काय, वॉटर कंटेंट डिवाइड बाय WC रेशो. आता वॉटर कंटेंट वरच तुम्ही काढला किती आला 186, आणि WC रेशो तुम्ही इथं काढला किती 0.47. 0.47 त्याचा आन्सर किती आलं 395.75 kg/m³. कळलं. आता स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 काय मी तुम्हाला सांगितलं की प्रोपोर्शन ऑफ व्हॉल्यूम ऑफ कोर्स ऍग्रिगेट अँड फाईन ऍग्रिगेट. मग व्हॉल्यूम ऑफ कोर्स ऍग्रिगेट पर फाईन ऍग्रिगेट पर युनिट व्हॉल्यूम मी किती घेतला डायरेक्ट 0.62. तुम्ही म्हणता 0.62 का घेतलाय, कारण का तुमची नॉमिनल साईज ऑफ ऍग्रिगेट किती आहे 20 आहे. 20 साठी झोन 2 घेतलाय. ह्याच्यामध्ये 4 झोन असतात. झोन 4 काय वापरता येत नाही, झोन 1 आणि 2 मध्ये वापरतात. झोन 1 आणि 2 मध्ये काय असतं कॉन्क्रीट साठी वापरला असतो. झोन 3 प्लास्टर साठी वापरलेला असतो. झोन 1 आणि 2 कॉन्क्रीट साठी वापरलेला असतो. पण त्यातली त्यात झोन 2 आपण सगळीकडे वापरतो. झोन 2 साठी 20 mm ला ऍग्रिगेट साईजला किती दिलंय 0.62. मग मी इथं काय केलं डायरेक्ट 0.62 कशासाठी काढले व्हॉल्यूम ऑफ फाईन ऍग्रिगेट, आणि त्याच्यात खाली काढला व्हॉल्यूम ऑफ कोर्स ऍग्रिगेट किती घेतला 1 - 0.62 घेतलं ते आलेलं फाईन ऍग्रिगेट. मग त्याचा काय आला व्हॉल्यूम ऑफ फाईन ऍग्रिगेट किती आला 0.38. स्टेप नंबर 6 काय आली मिक्स कॅल्क्युलेशन घेतली. काय घेतली मिक्स कॅल्क्युलेशन मध्ये व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट किती आहे डायरेक्ट अज्युम करायचा किती घ्यायचा 1 मीटर क्यूब. त्याला मी काय म्हणलं इक्वेशन नंबर A. व्हॉल्यूम ऑफ सिमेंट काढला. आता सिमेंट काढताना काय काढलं मास ऑफ सिमेंट आपण मास ऑफ डेन्सिटी. मास ऑफ सिमेंट किती आहे 395. जे तुम्ही कुठं काढलेलं होतं ते तुम्ही इथं काढलेलं तुम्ही बघितलं असेल. कशात सिमेंट कंटेंट जे आहे तुमचं ते म्हणजे काय मास कंटेंट मास ऑफ सिमेंट आहे. काय मास ऑफ सिमेंट ते काय केलं इथं पुट केलं किती आलं 395.75 डिवाइड बाय. आता हे मास डेन्सिटी ही किती आली 3.15. ही कशासाठी आहे ऍग्रिगेट ऑफ 20 mm साठी. काय ऍग्रिगेट ऑफ 20 mm साईज साठी. आणि डेन्सिटी म्हणून काय केलं ह्याला
इंटू 1000 केलं, त्याचं आन्सर किती आलं 0.126 मीटर क्यूब. त्या इक्वेशनला नाव काय दिलं बी. तिसरा आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर. व्हॉल्यूम ऑफ वॉटरचा फॉर्म्युला काय मास ऑफ वॉटर डिवाइड बाय मास ऑफ डेन्सिटी. आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर तुम्ही कुठं काढलं इथं काढले काय इथं 186 लिटर. मग ही काय केलं मी इथं पुट केलं 186 डिवाइड बाय 1 हे किती घेणार तुम्ही मास ऑफ डेन्सिटी 1 इंटू 1000 त्याचं किती आन्सर आलं 0.186 मीटर क्यूब. त्याला काय नाव इक्वेशनला देणार सी नाव देणार. मग काय केलं व्हॉल्यूम ऑफ ऑल ऍग्रिगेट काढला सगळ्यांचा. मग इक्वेशन नंबर ए वजा इक्वेशन नंबर बी प्लस सी केलं. मग इक्वेशन नंबर ए काय 1 मायनस बी काय 0.126 प्लस सी काय 0.186 इजिकल त्याचं आन्सर काय आलं 0.688 मीटर क्यूब. त्याला काय नाव दिलं डी. आता स्टेप नंबर शेवटची आली की मास ऑफ कोर्स ऍग्रिगेट आणि मास ऑफ फाईन ऍग्रिगेट. मास ऑफ कोर्स ऍग्रिगेट काय आला हाय आलेलं इक्वेशन नंबर डी इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कोर्स ऍग्रिगेट इंटू व्हॉल्यूम ऑफ कोर्स ऍग्रिगेट इंटू 1000. मग डीचा आन्सर काय 0.688 इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कोर्स ऍग्रिगेट ही आपल्याला गिव्हन दिली किती दिली 2.7 इंटू आपण काढलाय व्हॉल्यूम ऑफ कोर्स ऍग्रिगेट किती आला आपला व्हॉल्यूम ऑफ कोर्स ऍग्रिगेट 0.62 जे तुम्हाला म्हणलं की 20 mm ऍग्रिगेट साईज असेल तर त्याचं काय असणार 0.62 इंटू 1000. त्याचं आन्सर काय आलं 1151.7 kg. मास ऑफ फाईन ऍग्रिगेटला सेम तीच केलं डी इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फाईन ऍग्रिगेट इंटू व्हॉल्यूम ऑफ फाईन ऍग्रिगेट इंटू 1000. मग डीचा आन्सर काय होतो 0.688 इंटू 2.65 ही काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फाईन ऍग्रिगेट हे आपल्याला गिव्हन दिलेली असते प्रॉब्लेम मध्ये इंटू व्हॉल्यूम ऑफ ऍग्रिगेट आपला काय आला फाईन ऍग्रिगेटचा 0.38 इंटू 1000. याचं आन्सर काय आलं 692.82. मग मला सांगा मग स्टेप नंबर 7 सिमेंट किती आपल्याला 395.75 फाईन ऍग्रिगेट आता काढलेला आन्सर जी दोन्हीची लिहिली फाईन ऍग्रिगेट कोर्स ऍग्रिगेटचं. मग मिक्स प्रोपोर्शन मध्ये काय केलं फाईन ऍग्रिगेट काढताना हे आलेलं फाईन ऍग्रिगेट डिवाइड बाय सिमेंट घेतलं त्याचं आन्सर किती आलं 1.75. कोर्स ऍग्रिगेटला काय केलं आलेलं आन्सर डिवाइड बाय सिमेंट केलं त्याचं आन्सर काय आलं 2.91. मग M20चं मिक्स प्रोपोर्शन काय असणार एक तुम्हाला सांगितलेलं 1 व्हॉल्यूम ऑफ 1 क्यूब एकाच 1.75 त्याच्यास 2.91 ही काय झालं त्याचं प्रपोर्शन. काय झालं त्याचं प्रपोर्शन. आता मला सांगा मी प्रॉब्लेम नंबर दुसरा घेतलाय मिक्स प्रोपोर्शन ऑफ M20. मी तुम्हाला काय सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा काय काढायचं आपल्याला टार्गेट स्ट्रेंथ काढायची. त्याचा फॉर्म्युला काय FCK प्लस 1.65 इंटू एस. FCK M10 आहे म्हणून काय घेतलं FCK 10 प्लस 1.65 इंटू एस किती घेतलाय 3.5. का घेतला 3.5 कारण का मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुमचं मिक्स प्रोपोर्शन किती आले आता M10 आले मग M10 साठी स्टँडर्ड डिव्हिएशन एस किती घेणार तुम्ही आता 3.5. मग तुम्ही काय केलं आता इथं 3.5 घेतलं आणि तुमचं आन्सर आलं 15.75 मेगा पास्कल. दुसरी स्टेप तुम्हाला सांगितली की वॉटर सिमेंट रेशो काढा. मग त्याला मी काय सांगितलं की तुम्हाला साईज ऑफ ऍग्रिगेट किती घेऊन दिली नॉर्मल 20 mm दिली. मग मी काय तुम्हाला सांगितलं डायरेक्ट त्याचा आन्सर काय घ्यायचं 0.47 0.45 किंवा 0.47 ह्याच्यामध्येच ते आन्सर लाई करतं डायरेक्ट घ्यायचं M20 ग्रेडला. वॉटर कंटेंट किती घेतलं साईज ऑफ ऍग्रिगेट किती आहे 20 mm. मग मी डायरेक्ट काय घेतलं वॉटर ऍग्रिगेट 186 लिटर. ते तुम्हाला मी सांगितलं की डायरेक्ट कसं घेणार नॉमिनल साईज ऑफ ऍग्रिगेट किती आहे जर 10 असेल तर 268 20 असेल तर 186 आणि 40 असेल तर 165 लिटर. मग आपल्याला किती दिले साईज ऑफ ऍग्रिगेट 20. मग 20 साठी मी काय घेतलं डायरेक्ट 186 लिटर घेतलं. आता 4 नंबरची स्टेप काय सिमेंट कंटेंट काढायचं. सिमेंट कंटेंट काढताना मी काय तुम्हाला सांगितलं की वॉटर कंटेंट घ्या आणि डिवाइड बाय वॉटर सिमेंट रेशो घ्या. आता वॉटर कंटेंट किती 186 लिटर डिवाइड बाय WC रेशो काय आला 0.47 आला. 0.47 यात टाकलं त्याचं आन्सर किती आलं 395.75 kg पर मीटर क्यूब. त्यालाच काय म्हणणार मास ऑफ सिमेंट. परत 5 स्टेप नंबर काय व्हॉल्यूम ऑफ कोर्स ऍग्रिगेट आणि फाईन ऍग्रिगेट. व्हॉल्यूम ऑफ कोर्स ऍग्रिगेट काय घेतलं तुम्ही डायरेक्ट 0.62 का तर 20 mm साईज ऑफ ऍग्रिगेट आहे आणि व्हॉल्यूम ऑफ फाईन ऍग्रिगेट काय येणार तुमचं 1 मायनस 0.62 काय आलं 0.38 काय आलं 0.38. आता स्टेप परत काय काढायला हवं तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ ऑल ऍग्रिगेट. त्याला नाव दिलं तर A मायनस B प्लस C त्या इक्वेशनला. मग A मायनस B त्याचं आन्सर काय आलं 0.688 मीटर क्यूब. त्याला काय नाव दिलं D. आता मास ऑफ कोर्स ऍग्रिगेट काय घेतलं तुम्ही D इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कोर्स ऍग्रिगेट इंटू व्हॉल्यूम ऑफ कोर्स ऍग्रिगेट इंटू 1000. मग D किती आला 0.688 इंटू 2.7 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कोर्स ऍग्रिगेट घेऊन दिले आपल्याला 2.7 इंटू व्हॉल्यूम किती आला 0.62 का आला
कारण का 20 mm ॲग्रिगेट इंटू 1000 त्याचा आन्सर काय आला 1151.7 kg. आणि मास ऑफ फाईन ॲग्रिगेट किती आलं डी इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फाईन ॲग्रिगेट इंटू व्हॉल्यूम ऑफ फाईन ॲग्रिगेट इंटू 1000 692.82 kg. स्टेप नंबर 7 सांगितली मी तुम्हाला प्रोपोर्शन घ्या. सिमेंट किती आले 395. फाईन ॲग्रिगेट घेतला कोर्स ॲग्रिगेट घेतला डायरेक्ट मिक्स प्रोपोर्शनला काय केलं फाईन ॲग्रिगेट घेताना फाईन ॲग्रिगेट डिवाइड बाय सिमेंट आणि कोर्स ॲग्रिगेट डिवाइड बाय सिमेंट या दोघांचा 1.75 2.91 हे झालं त्याचं मिक्स प्रोपोर्शन ऑफ M10. कशाचं झालं M10. मी असाच एक प्रॉब्लेम घेतला M40चा. बघा टार्गेट स्ट्रेंथ किती आहे FCK प्लस 1.5 1.65 इंटू एस. टार्गेट M40 म्हणून 40 लिहिलं प्लस 1.65 इंटू एस. आता एस का घेतला मी 5 इथं कारण का M40 साठी किती आहे स्टँडर्ड डिव्हिएशन 5 आहे. M10 to 15 ला किती आहे 3.5. 10 to 25 ला किती आहे 4 आणि M30 to 40 पर्यंत किती आहे 5. मग ते 40 साठी काय आलं 5. त्याचा आन्सर काय आलं 48.25 मेगा पास्कल. दुसरी स्टेप काय वॉटर सिमेंट रेशो डायरेक्ट किती आहे घेऊन दिलाय आपल्याला 0.40 हा डायरेक्ट घेऊन दिलाय प्रॉब्लेम मध्येच. आणि वॉटर कंटेंट किती आहे साईज ऑफ ॲग्रिगेट 20 mm असेल तर वॉटर कंटेंट किती घेणार तुम्ही 186 लिटर. सिमेंट कंटेंट काय WC रेशो 186 डिवाइड बाय तो आलेला वॉटर कंटेंट त्याचा आन्सर लिहिलं. व्हॉल्यूम ऑफ कोर्स ॲग्रिगेट 0.62 कारण का 20 mm साईज आहे आणि कोर्स ॲग्रिगेट काढलं की त्याला 1 - 0.62 0.38 आलं. मिक्स कॅल्क्युलेशनला काय केलं तुम्ही व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट किती घेतला 1 मीटर क्यूब अज्युम केला त्याला इक्वेशन नाव दिलं. व्हॉल्यूम ऑफ सिमेंटला हे वर काय घेतले वॉटर कंटेंट आहे आणि सिमेंट कंटेंट आणि खाली काय वॉटर कंटेंट 186 आणि ती वरचे 413 म्हणजे काय आहे हे आहे मास ऑफ सिमेंट आहे. सिमेंट कंटेंट जे आहे ना ती इथं टाकायचंय आणि त्या दोघांचा आन्सर बी आणि सी. और व्हॉल्यूम ऑफ ऑल ॲग्रिगेट करताना A - B + C केलं त्याचं आन्सर हे आलं 0.683. त्यानंतर काय केलं मास ऑफ कोर्स ॲग्रिगेट त्यासाठी काय केलं डी आलेलं इक्वेशन डी इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कोर्स ॲग्रिगेट इंटू व्हॉल्यूम ऑफ कोर्स ॲग्रिगेट इंटू 1000. मग ती किती आहे 0.683 इंटू 2.7 घेऊन आहे इंटू 0.62 आपण काढले इंटू 1000 1143.34. मास ऑफ फाईन ॲग्रिगेटला तोच फॉर्म्युला टाकला आणि त्या फॉर्म्युलामध्ये आन्सर आलं 687.7. सिमेंट किती आहे 413. फाईन ॲग्रिगेट कोर्स ॲग्रिगेट आता जे आपण वर काढले ती. मग मिक्स प्रोपोर्शनला काय करणार फाईन ॲग्रिगेट घेताना फाईन ॲग्रिगेटची व्हॅल्यू डिवाइड बाय सिमेंट त्याचा आन्सर आला 1.66 आणि कोर्स ॲग्रिगेटची व्हॅल्यू डिवाइड बाय सिमेंट त्याची व्हॅल्यू 2.76. मग M10चं प्रोपोर्शन काय आलं एकास 1.66 ॲज 2.76. अशा प्रकारे हे 3 प्रॉब्लेम आहेत. आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यानंतरचे टेस्टिंग ऑफ सिमेंट कॉन्क्रीट त्या कॉन्क्रीटवर कोणत्या कोणत्या टेस्ट होतात नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टमध्ये कुठल्या रिबन हॅमर टेस्ट आणि अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी. त्यासाठी मी तुम्हाला युट्यूबवर त्याचे 2 व्हिडिओ बघायला लावलेत ते तुम्ही बघा. रिबन हॅमर टेस्टमध्ये कशा प्रकारे ते ऑपरेटर असतं कसं दिसतं ते ऑपरेटर्स ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्याचं ॲप्लिकेशन काय असतं. अशा प्रकारे आपला युनिट नंबर 4 संपलाय. एवढंच आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलं तो व्हिडिओ तुम्ही पोज करून बघा आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू हा चार्ट काय करा तोंडपाठ करून टाका. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे यस नॉमिनल साईज किती असल्यावर काय असतं ह्या सगळ्या गोष्टी IS 456 2000 मध्ये आहेत त्या तुम्ही लक्षात राहू द्या तुमच्या. समजलं का प्रत्येकाला. तर ठीक आहे मग नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.